Hello students, this is the 20th activity of Bridge course of Standard 7. इयत्ता 7वीची ही ब्रिज कोर्सची 20वी ॲक्टिव्हिटी. आय थिंक देर इज अ स्टँडर्ड 6th बाय मिस्टेक या ठिकाणी स्टँडर्ड 6th या ॲक्टिव्हिटीच्या PDF लिहिलं गेलेलं आहे. बट दिस इज द 20th ॲक्टिव्हिटी ऑफ स्टँडर्ड 7. फर्स्ट ऑल ऑफ वी विल look towards the learning outcome or competency statement. What is the object of this activity? या कृतीचं उद्दिष्ट काय आहे ते आपण सर्वप्रथम बघणार आहोत. अँड दॅट इज द लर्नर एबल टू युजेस रेग्युलर प्लुरल फॉर्म्स करेक्टली. म्हणजे जे काही नियमित येणारे जे काही अनेकवचनी फॉर्म्स आहेत, अनेकवचनी रूपं आहेत, ते अनेकवचनी रूपं बरोबर किंवा योग्य पद्धतीने ही कृती शिकणाऱ्याला लिहिता येतील. सो दिस इज द ऑब्जेक्ट अँड देर आर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स. ॲज युजल वी आर नॉट गोइंग टू डिस्कस अबाउट इट. आपण याच्याबद्दल काही बोलणार नाही आहोत बिकॉज दीज इन्स्ट्रक्शन्स आर नॉट फॉर यू. या तुमच्यासाठी नाही आहेत. दीज आर फॉर द फॅसिलिटेटर, साधन व्यक्ती किंवा टीचर किंवा पॅरेंट्ससाठी त्या आहेत. सो वी विल जम्प टुवर्ड्स द इन्स्ट्रक्शन्स टू द स्टुडंट्स. पुढचा जो भाग आहे इन्स्ट्रक्शन्स टू द स्टुडंट्स तो आपण बघणार आहोत. अँड द फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज टू अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन्स अबाउट द ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीबाबतच्या सूचना समजून घेणे. सेकंड, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन अबाउट ॲक्टिव्हिटी. चित्र बघून या कृतीविषयी अधिक माहिती समजून घेणं किंवा जाणून घेणं. थर्ड, think and do the activity. After observing the picture, you will be able to, or you will have to think about those pictures and do the activity. चित्र बघून तुम्ही त्याबाबत विचार करायचा आहे आणि ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. अँड फोर्थ, इफ रिक्वायर्ड टेक हेल्प ऑफ टीचर्स, पॅरेंट्स और फॅसिलिटेटर्स. गरज भासल्यास किंवा तुम्हाला समजलंच नाही तर त्यावेळेला तुमचे शिक्षक किंवा तुमचे पालक किंवा साधारण व्यक्ती म्हणजे तुम्हाला हे जे कोणी समजून सांगत असेल त्या व्यक्तीची मदत घ्या. सो दीज वेअर द इन्स्ट्रक्शन्स फॉर यू अँड यू विल हॅव टू फॉलो देम. या तुमच्यासाठी सूचना होत्या आणि त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत. नाव द नेक्स्ट पार्ट इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. बट आफ्टर ऑब्झर्विंग दिस पार्ट you will have a question in your mind or you will be confused what to do here. हे बघितल्यानंतर तुम्हाला मनात प्रश्न पडला असेल की इथं काय करायचं आहे. बट ॲक्च्युली दिस इज द प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी. ही प्रात्यक्षिक कृती आहे. या ठिकाणी शिक्षक तुम्हाला कुठल्या तरी वस्तूचं, प्राण्याचं, पक्षाचं किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं चित्र दाखवतील. वेदर इट मे बी सिंग्युलर और प्लुरल. मग त्या चित्रात ती एक वस्तू आहे की अनेक वस्तू आहे ते तुम्ही ओळखायचं आहे आणि त्याचं अनेक वचन पण काय होतं हे पण त्या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर चित्रामध्ये एक पेन तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही सांगायचं सिंग्युलर नाऊन अ पेन अँड प्लुरल नाऊन पेन्स. जर त्या चित्रामध्ये एखादं पक्षी असेल तर त्या वेळेस तुम्ही सांगणार सिंग्युलर नाऊन अ बर्ड बर्ड्स, बॅट बॅट्स. पण एक असल्यावर अ वापरा, अनेक असल्यावर प्लुरल वापरा. आणि अशा प्रकारे जर तिथं बेंच असेल तर बेंचीज, बॉय असेल तर बॉईज, फॉक्स असेल तर फॉक्सेस, नाईफ असेल तर नाईव्ज. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं द्यायची आहे चित्र बघून. सो डोंट बी कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. इथं दिलं आहे बघा. फ्रॉम द अबोव पिक्चर्स we conclude that one is singular noun and many means its plural form. म्हणजे एक चित्र असेल तर सिंग्युलर आणि अनेक असेल तर तो त्याचा प्लुरल म्हणजे अनेक वचनी रूप असणार आहे. रीड अँड ऑब्झर्व ऑल गिवन सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. आता त्या ठिकाणी चित्र पण नाही, प्लुरल फॉर्म पण तुम्हाला ते ॲक्च्युली दाखवावे लागतील. त्यापेक्षा मी जे सांगितलेत किंवा अजून तुम्ही त्याच्यात ॲड करा आणि ते सिंग्युलर प्लुरल फॉर्म वाचून काढा. पुढे काय म्हटलं आहे बघा. वेन सिंग्युलर नाऊन एंड्स विथ एस, एस एच, सी एच, एक्स और झेड ॲड्स
इयर्स टू मेक इट्स प्लुरल. जेव्हा एखाद्या एकवचनी नामाच्या शेवटी यस, एस एच, सी एच, एक्स और झेड आणि त्याच्यात अजून ओ पण ॲड करून घ्या. ओ जर शेवटी आला तर त्या नामाचं अनेक वचन करताना त्याच्या शेवटी इयस लावावा लागतो. फॉर एक्झाम्पल बस, बसेस, टॅक्स, टॅक्सेस, मँगो, मँगोज, कॅच, कॅचेस, फॉक्स, फॉक्सेस, ब्रांच, ब्रांचीज, बेंच, बेंचेस अशा पद्धतीने. देन नेक्स्ट, मोस्ट ऑफ नाउन कॅन मेक प्लुरल बाय ॲडिंग एस. फॉर एक्झाम्पल गर्ल, गर्ल्स. बरीचशी नावं अशी आहेत की त्यांचं अनेक वचन करताना त्यांच्या शेवटी फक्त यस लावला जातो. असे अनेक उदाहरणं आहे. बुक, बुक्स, पेन, पेन्स, गर्ल, गर्ल्स असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला अनेक वचन करण्याचे नियम सांगितलेले आहेत. अँड इफ यू वॉन्ट टू लर्न दिस सिंग्युलर अँड प्लुरल देर इज अ व्हिडिओ ऑन दिस नंबर्स म्हणून एक व्हिडिओ आहे माझा, तो बघा. तुम्हाला एकवचन आणि अनेक वचनच्या बाबतीत कोणतीही शंका राहणार नाही. नेक्स्ट रूल काय दिला आहे बघा. इफ सिंग्युलर नाउन एंड्स विथ वाय, जर एकवचनी नाम त्याच्या शेवटी वाय असेल अँड द लेटर बिफोर वाय इज कॉन्सनंट, मग त्याच्या आधीचं म्हणजे शेवटी वाय असेल आणि त्याच्या आधीचं अक्षर जर व्यंजन असेल तर त्याचं अनेक वचन करताना काय होतं बघा. एक्झाम्पल दिलेलं आहे. बेबी, बेबीज म्हणजे वाय काढून त्याच्याऐवजी आय ई यस लावला जातो. शेवटी वाय असून त्याच्या आधी कॉन्सनंट म्हणजे व्यंजन असलं तर बेबी, बेबीज, स्टोरी, स्टोरीज. आणि जर कॉन्सनंट नसलं तर फक्त वायच्या नंतर यस लावला जातो. फॉर एक्झाम्पल खाली दिलं आहे बघा. बॉय, बॉईज, टॉय, टॉईज, रे, रेज म्हणजे शेवटी वाय आहे आणि त्याच्या आधीचं अक्षर कॉन्सनंट नसून ते जर व्यंजन असेल तर जर वॉवेल असेल तर त्याचं अनेक वचन करताना वायच्या शेवटी वायच्या नंतर फक्त यस लावायचा, त्याचं अनेक वचन होतं. नाव आयडेंटिफाय द करेक्ट प्लुरल फॉर्म्स अँड मेक अ सर्कल अराउंड इट. आता खाली काही तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. बॉय त्याचं अनेक वचन बॉईज, बॉईज, बॉईज 3 दिलेले आहेत. त्याच्यापैकी योग्य कोणतं आहे त्याला सर्कल करायचं आहे. त्यानंतर फिश, 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 फिशेस, मग त्याचं अनेक वचन नेमकं योग्य बरोबर कोणतं आहे त्याला तुम्ही सर्कल करा किंवा तुमच्या वहीत लिहून काढा. थर्ड, फेरी, फेअर, फेरीज और फेरीज 3 दिलेले आहेत. त्याच्यापैकी बरोबर कोणतं आहे त्याला तुम्ही सर्कल करा किंवा तुमच्या वहीमध्ये ते लिहून काढा. सो हिअर यू हॅव गिवन सम एक्झाम्पल्स अँड सम रूल्स ऑफ प्लुरल्स. परंतु ते एवढे पूर्ण दिलेले नाहीत, अगदी थोडेच रूल्स सांगितलेले आहे. इफ यू वॉच माय व्हिडिओ यू विल लर्न ऑल द रूल्स ऑफ मेकिंग प्लुरल्स अँड यू विल हॅव नॉट एनी डाऊट और क्वेश्चन और क्युरी इन युअर माइंड अबाउट नंबर्स म्हणजे वचन, एक वचन, अनेक वचनबाबत तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर. Then there is a next part that is solved activity, and in this activity you have solved an example that is of boy and the correct plural form of boy is boys and that is circled. बॉयचं अनेक वचन या ठिकाणी त्यांनी वर्तुळ करून दाखवलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. देन प्रॅक्टिस. व्हॉट इज गिवन देअर इन द प्रॅक्टिस. फाइंड आउट द प्लुरल फॉर्म्स ऑफ युअर टेक्स्टबुक स्टोरी. तुमच्या म्हणजे 6वीच्या पुस्तकातून ते शोधायचं आहे आणि त्या स्टोरीचं नाव आहे द माऊस मर्चंट. पेज नंबर 37, 38 अँड 39 याच्यावरून या स्टोरीमधले प्लुरल फॉर्म्स शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी और रिइन्फोर्समेंट यालाच आपण पूरक कृती किंवा याच्याच सारखी कृती काय दिली आहे. प्ले दिस ॲक्टिव्हिटी विथ युअर फ्रेंड्स. यू कॅन प्ले दिस ॲक्टिव्हिटी विथ युअर फ्रेंड्स अँड यू कॅन आस्क युअर फ्रेंड्स टू फाइंड आउट प्लुरल्स फ्रॉम द स्टोरी दॅट यू लाईक. तुमच्या आवडीची एखादी कथा सांगा आणि त्यातनं तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला ते प्लुरल फॉर्म्स लिहायला सांगा. इव्हॅल्युएशन. रीड अँड राईट ऑल प्लुरल फॉर्म्स विच यू फाइंड आउट फ्रॉम द स्टोरी द माऊस मर्चंट. पेज नंबर 37, 38, 39 या 6वीच्या या पुस्तकातून 37, 38 आणि 39 या पान नंबरवर कोणते कोणते प्लुरल फॉर्म्स तुम्हाला सापडतात ते लिहून काढा. त्याचा फोटो तुमच्या शिक्षकांना पाठवा आणि त्याचं वाचन करून ऑडिओ क्लिप तुमच्या शिक्षकांना पाठवा. दिस इज द इव्हॅल्युएशन ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. नाव देअर कम्स दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट पार्ट अँड यू हॅव गिवन द लिंक रिलेटेड टू दिस activity
and you can watch the videos, or you have also given readme app link, and online dictionary link is given here. That is also good if you have the Android mobile. Then use this link and download the app. You can find out the meaning of the difficult words, their pronunciation. It is also good to increase your vocabulary. तुमचा शब्दसंग्रहसुद्धा याच्याने वाढेल. ऑनलाईन डिक्शनरी वापरायला शिका. त्यानंतर बालभारती 6 स्टँडर्ड बुकची लिंक दिलेली आहे. तुमच्याकडे पुस्तकं नसतील, शाळेने जमा वगैरे केलेले असतील, तर तुम्ही ऑनलाईन बुक्ससुद्धा डाउनलोड करू शकतात. PDF च्या स्वरूपातले ती लिंक पण दिलेली आहे. अँड द लास्ट पार्ट, दॅट इज माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. व्हॉट डिड वी लर्न फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी? टुडे आय लर्न्ड वन अँड मेनी थिंग्स. इट मीन्स नंबर्स, म्हणजे वचन, एक वचन आणि अनेक वचन याबाबत आपण या ॲक्टिव्हिटीमधून शिकलो. हिअर एंड्स द 20th ॲक्टिव्हिटी ऑफ ब्रिज कोर्स.